नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCom सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड, टॉपिक नंबर 4 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, प्रॉब्लेम नंबर 3 आपण या व्हिडिओत बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 सिच्युएशन दिलेल्या आहेत. सिच्युएशन ए, सिच्युएशन बी, सिच्युएशन 3 आणि या तीनही सिच्युएशनवरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा आहे. सुरुवातीला आपण बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग अकाउंटिंग डाटा रिलेटिंग टू द फायनान्शियल इयर 2021-22 अंडर डिफरंट सिच्युएशन ऑफ अ ट्रेडिंग कॉन्सर्न, कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो अंडर इच ऑफ द व्हराइड कंडिशन समराइज्ड बिलो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीनही सिच्युएशनमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. अशा पद्धतीनं आपल्याला या रेशोचा वापर करून ग्रॉस प्रॉफिट रेशो तीनही सिच्युएशनमध्ये काढायचा आहे. आता नंबर 1 सिच्युएशनमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर त्याच्यावरनं आपण हा ग्रॉस प्रॉफिट रेशो काढणार आहे. नंबर 1 सिच्युएशनमध्ये पहिल्या सिच्युएशनमध्ये स्टॉक ऑफ गुड्स ॲज ऑन 31 मार्च 2021 आपल्याला दिला आहे. ओपनिंग 31 मार्च 2021चा ओपनिंग स्टॉक, 31 मार्च 2021चा क्लोजिंग स्टॉक दिला आहे. त्यानंतर 31 मार्च 2022चा क्लोजिंग स्टॉक दिला आहे. दोन्ही पण क्लोजिंग स्टॉक आहेत. कॉस्ट ऑफ सेल्स आहे आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काढायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे, पण आपल्याला नेट सेल्स दिलेला नाही आहे. तर नेट सेल्स आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल. नेट सेल्स आपण कसा काढणार, तर नेट सेल्स काढण्याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ सेल्स प्लस ग्रॉस प्रॉफिट. आता कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 2,44,920 अधिक ग्रॉस प्रॉफिट म्हणजे 1,63,280. दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला मिळेल नेट सेल्स 4,08,200 आणि आपल्याला मिळाला आहे नेट सेल्स. आणि पुढचा आपला जो रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. म्हणजे या ठिकाणी 1,63,280 हा ग्रॉस प्रॉफिट आहे भागिले 4,08,200 आणि गुणिले 100. यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपला रेशो येतो 40% गुणिले 100 म्हणजे टक्के. म्हणून या ठिकाणी पहिल्या सिच्युएशनमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो आला आहे 40%. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो आपल्याला काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात. क्रेडिट टर्नओव्हर आहे 5,96,872. त्यानंतर प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे 22,918. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 3,18,973. अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहेत 16,126. सेलिंग फॉर कॅश आहे 49,149 आणि रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर्स आहेत 8,075. आपल्याला काढायचा आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल तो म्हणजे नेट सेल्स. आता नेट सेल्स कसा काढायचा आहे आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. आता नेट सेल्स आपण काढणार क्रेडिट टर्नओव्हर प्लस सेलिंग फॉर कॅश मायनस रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर्स. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल 6,46,021 वजा 8,075 म्हणजे 6,37,946 हा आला आहे तुमचा नेट सेल्स. आणि ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार तर नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता नेट सेल्स किती आला आहे आपला 6,37,949 वजा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 3,18,973 म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आला आहे आपला 3,18,973. आता आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100 म्हणजे 3,18,973 आणि भागिले नेट सेल्स आहेत 6,37,946 गुणिले 100. जर आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो रेशो आला आहे 50%. टक्के का घ्यायचे तर गुणिले 100 आहे म्हणून टक्के घेणार. अशा प्रकारे दुसऱ्या सिच्युएशनमध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो आला आहे 100%. आता तिसऱ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तिसऱ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय काय दिले तर स्टॉक ऑफ गुड सोल्ड ॲज ऑन 31 मार्च 2022 म्हणजे 31 मार्च 2022चा स्टॉक आहे 21,590.
31 मार्च 2021चा स्टॉक आपल्याला दिलेला आहे, तो आहे 19,540. पॉवर आणि लाईट आहे 21,360. सेल्स कॅश क्रेडिट आहे 4,99,570. सेल्स कॅश क्रेडिट म्हणजे कॅशमध्ये झालेली विक्री आणि उधारीवर झालेली विक्री आहे. नेट परचेस आहेत 1,71,970 आणि रिटर्न फ्रॉम ट्रेड डेटर्स आहे 21,370. याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. मित्रांनो, तिसऱ्या सिच्युएशनमध्ये आपण काय करणार आहोत, तर सुरुवातीला आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय नेट सेल्स. आपल्याला नेट सेल्स काढायचे. नेट सेल्स कसे काढणार, तर सेल्स मायनस रिटर्न फ्रॉम ट्रेड डेटर्स. मग आपल्याला मिळेल नेट सेल्स. आपले नेट सेल्स आहे आपले 4,99,570 वजा रिटर्न फ्रॉम डेटर आहे 21,370. म्हणजे आपल्याला सेल्स मिळालेत 4,78,200. आता सेल्स मिळाल्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं काढणार, तर या ठिकाणी बघा 1 एप्रिल 2021चा जो स्टॉक आहे तो आहे 19,540. त्याच्यामध्ये ॲड करणार, ॲड नेट परचेस 1,71,970. ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यामध्ये आहे पॉवर अँड लाईट 21,360 आणि त्यातनं वजा करणार लेस स्टॉक ऑफ गुड्स ॲज ऑन 31 मार्च 2022. 31 मार्च 2022चा स्टॉक वजा करूयात 21,590. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपल्याला मिळालं आहे 1,91,280. आता ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार, तर नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. नेट सेल्स किती आला आहे आपला, तर तो आहे 4,78,200. त्यातनं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं 1,91,280. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आला आहे 2,86,920. आता ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. म्हणजे 2,86,920 भागिले 4,78,200 गुणिले 100. आणि तिसऱ्या सिच्युएशनमध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो आला आहे 60%. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. नेट सेल्स कसं कॅल्क्युलेट करतो आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं कॅल्क्युलेट करतो आहे, याचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये मी जे रेशो आहेत ते रेशो सगळे अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ त्या ठिकाणी बघून घ्या. काही रेशो लक्षात ठेवा, काही रेशो पाठ करा आणि तुम्ही ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रॉब्लेम सोडवू शकता. हा होता तिसरा प्रॉब्लेम निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामधला. आणखीन प्रॉब्लेम बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.